आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। टुडे महाराष्ट्र, बांदा ते चांदा, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। पाहत रहा BBL मराठी। मध्ये एक गणेशाचं आगमन आणि त्यांचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सगळे गणेश भक्त एकदम जोरपूर्ण तयारीत आहेत। सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि म्हणून या गणेशोत्सवामध्ये देखील कोकणात जाणाऱ्या सर्व गणेश भक्तांना यावर्षी देखील टोल माफीचा निर्णय आपण घेतला आणि 3 तारखेपासून त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे आणि एकंदरीत सगळीकडे चांगलं वातावरण आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याला पण काय शुभेच्छा, काय चांगलं आहे त्यांचं, त्या शुभेच्छा ते आम्हाला देत आहेत आणि खऱ्या अर्थाने एक खूप लोकप्रिय झालेली योजना आपण लाडकी बहीण योजना म्हणून पाहतोय। आज सर्वसामान्य घरातल्या आमच्या बहिणींच्या जीवनामध्ये आणि त्याच्या कुटुंबाला एक थोडा का होईना एक आधार देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेलं। अनेक योजना महिला सक्षमीकरणासाठी आम्ही केलेल्या आहेत। लेक लाडकी लखपती योजना आहे, मुलींचं उच्च शिक्षण जे आहे ते मोफत केलेले, अनेक योजना आम्ही केल्या। त्यामुळे शेवटी महिला सक्षम तर देश सक्षम, महिलांचा विकास देशाचा विकास हा आदरणीय प्रधानमंत्री म्हणतात आणि म्हणून आम्ही त्यांना एक बचत गटाच्या माध्यमातून होईना, या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून, सगळ्या माध्यमातून त्यांना आमच्या लाडक्या बहिणींना, महिला वर्गाला सक्षम करण्याचा निर्णय। यावेळेस मी आपल्याला सांगतो की कालच आम्ही जी बैठक घेतली कॅबिनेटमध्ये, त्याच्यामध्ये टॉवर सेमीकंडक्टरमध्ये जवळपास 84,000 कोटी रुपयाची, त्याचबरोबर एक आपली स्कोडा फॉक्सवॅगन कंपनी 21,000 कोटी, दुसरी एक कंपनी टोयोटो ती कंपनी आहे ती 15,000 कोटीची करते आहे। त्याचबरोबर दिघी पोर्टमध्ये जवळपास 38,000 कोटीपैकी काही 5-10,000 कोटी रुपयाचं ते इन्व्हेस्टमेंट देखील होती आहे। आज वाढवण पोर्टसाठी केंद्र सरकारने 76,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे। म्हणजे राज्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येते आणि गुंतवणूक आल्यामुळे लोकांच्या हाताला काम मिळेल, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि याच्यावर छोटे मोठे आणखी इंडस्ट्री येतील, अलाइड इंडस्ट्रीज आणि सगळ्या याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर या राज्याचा विकास होईल। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 2 वर्षामध्ये आज आम्ही 5 लाख कोटीचे MOU साईन केले, जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये त्याचे एक्झिक्युशन फार मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि मला या ठिकाणी समाधान देखील आहे। एकंदरीत देशभरातलं जे इन्व्हेस्टमेंट आहे उद्योग क्षेत्रामधलं, त्याचे 52% आपल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये आपण गुंतवणूक होती आहे आणि म्हणून FDI मध्ये परदेशी गुंतवणुकी देखील महाराष्ट्र नंबर 1ला आहे, इंडस्ट्रीमध्ये नंबर 1 आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर 1 आहे। त्यामुळे जे आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी जे 2ऱ्या-3ऱ्या नंबरला महाराष्ट्राचा नंबर गेला, तो पुन्हा 1 नंबरला आणण्याचं काम या ठिकाणी आमच्या सरकारने केलेलं आहे। त्यामुळे भविष्यात देखील याच गतीने, याच वेगाने या राज्याचं परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येत असताना पुण्यातला जो एक प्रकल्प आहे तो गुजरातकडे जातोय, रस्ता अभावी, अशा पद्धतीचं विरोधकांना। अरे बाबा, विरोधकांना काय, तुम्ही जरा खात्री तर करा, रस्ता खात्री करा तुम्ही। आणि म्हणून आम्ही सांगतो एकूण गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे। ही मोठी अचिव्हमेंट आहे। महाराष्ट्राला मागे लेखणं, कमी लेखणं हे विरोधकांचा धंदा झालेला आहे। आपल्या राज्याबद्दल एक आपुलकी पाहिजे, आपला अभिमान पाहिजे, परंतु चुकीच्या खोट्या नॅरेटिव्ह पसरवून महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम विरोधकांनी थांबवलं पाहिजे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्याबद्दल देखील फेक नॅरेटिव्ह करतात। आता ही योजना आली, बाकी सर्व योजना बंद होणार। मी आपल्याला सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर्षभर, पूर्ण आर्थिक वर्षाला जेवढी तरतूद लागते ती सर्व तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे
आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबरोबर इतर ज्या योजना सुरू आहेत या कायम राहणार आहेत. या लोकांनी जनतेने याच्यामध्ये जे विरोधक खोटं नॅरेटिव्ह पसरवत आहेत त्यांच्यावर बिलकुल विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून हे सरकार योजना सुरू करून पुढे जाणार आहे. हे देणारं सरकार आहे. हे सरकार घेणारं नाहीये. हे सरकार कुठली योजना बंद करणारं नाही. महालक्ष्मी योजना आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BVL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.